नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी शेतकरी कर्जमाफी योजनेमधील अत्यंत जाचक असलेल्या अटी आता पूर्णपणे काढून टाकल्या आहेत आणि काही अटी खूप शिथिल केल्या आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी लावलेली 50,000 रुपयांची अट देखील पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. यामुळे आता राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज थेट माफ होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः जाहीर केले आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या 3 ते 4 दिवसांत कर्जमाफीचा निधी थेट बँक खात्यात जमा होणार आहे. ही अधिकृत माहिती थेट कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली असून मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले की कर्जमाफी योजनेतील 2 महत्त्वाच्या अटी आता वगळण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आधी लाभ मिळत नव्हता त्यांनाही आता लाभ मिळणार आहे. या योजनेतील वगळण्यात आलेली पहिली अट म्हणजे 2026 ते 2027 ची जी अट होती ती आता पूर्णतः वगळण्यात आलेली आहे. तसेच दुसरी महत्त्वाची अट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मागच्या वेळी कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांना आधी या नवीन योजनेत फक्त 50,000 रुपयांचाच लाभ दिला जाणार होता, पण आता ती अट सुद्धा सरकारने काढून टाकली आहे. म्हणजेच अशा शेतकऱ्यांना आता 50,000 नाही तर थेट 2 लाख रुपयांपर्यंतचा संपूर्ण लाभ मिळणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ही कर्जमाफी सरसकट केली जाणार नाही. सरकारने लावलेले इतर नियम अजूनही कायम आहेत. त्यामुळे कोणाला नेमका किती लाभ मिळणार ते नीट समजून घेणे गरजेचे आहे. या नियमांनुसार ज्या शेतकरी बांधवांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी बँकेत थकीत अवस्थेत आहे अशाच शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. तुमचं कर्ज जर 2 लाखांपर्यंत असेल तर ते संपूर्ण माफ होईल. मात्र जर कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल, उदाहरण 3 लाख किंवा 4 लाख, तर त्यातील 2 लाख रुपये सरकार भरेल आणि उरलेले कर्ज मात्र तुम्हाला स्वतःला बँकेत भरावे लागेल. याउलट जे शेतकरी बांधव बँकेचे कर्ज नियमित फेड करतात, म्हणजेच ज्यांनी वेळेवर कर्ज भरलेले आहे किंवा ज्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत नाही, अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांऐवजी 50,000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. ही कर्जमाफी फक्त आणि फक्त शेती पीक कर्जासाठी म्हणजेच क्रॉप लोनसाठी असून जर तुम्ही ट्रॅक्टरसाठी, विहिरीसाठी किंवा इतर कोणतेही मुदत कर्ज घेतले असेल तर त्याला हा निर्णय लागू नाही. बँक कोणतीही असो, ती कर्ज देणारी अधिकृत बँक असावी. अशा सर्व अधिकृत बँकांचे पीक कर्ज माफ होणार आहे. आता आपण पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा निधी जमा होणाऱ्या 18 जिल्ह्यांची यादी पाहूया. आपल्या राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची निवड झाली असून उरलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये पुढच्या दुसऱ्या टप्प्यात वाटप होईल. या पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या 3 ते 4 दिवसांत निधी जमा होईल. तसेच दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जळगाव आणि नंदुरबार येथील पात्र शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील बँकांना निधी पुरवठा झाला असून सध्या तांत्रिक काम सुरू आहे. तर आंदोलक बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाला मोठे फळ मिळाले आहे. बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणि वर्धा जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यात पारदर्शक पद्धतीने थेट वाटप सुरू असून भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि हिंगोली या जिल्ह्यांचाही पहिल्या टप्प्यात समावेश आहे. या सर्व 18 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डेबिट म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार असून सध्या आधार प्रमाणीकरण आणि बँक पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जर तुमच्या जिल्ह्याचे नाव या पहिल्या यादीत नसेल तर अजिबात निराश होऊ नका, कारण या 18 जिल्ह्यांची प्रक्रिया पूर्ण होताच लगेच उर्वरित 18 जिल्ह्यांची कर्जमाफी सुरू होणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की यात श्रीमंत आणि अपात्र लोकांना वगळून केवळ खऱ्या गरजू आणि थकीत कर्जदार शेतकऱ्यांनाच लाभ दिला जाईल. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुकवर आत्ताच शेअर करा, जेणेकरून कोणत्याही गरजू शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही. दुसऱ्या टप्प्याची यादी किंवा कोणताही नवीन अपडेट आल्यास तो सर्वात आधी तुम्हाला आपल्या MHW मराठी न्यूज चॅनलवर पाहायला मिळेल. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.